Hi everyone, welcome back to our YouTube channel Gurure Classes. Myself Vikas Munde. Friends, today we are going to learn very important topic that is called punctuation marks. But before that, if you still not subscribe our YouTube channel, please subscribe now and press the bell icon button so you can get latest updated videos. फ्रेंड्स, जर या अगोदरचा व्हिडिओ लेक्चरचा भाग तुम्ही मिस केला असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करू शकताय आणि अभ्यास करू शकताय. खूप महत्त्वाचे व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम आता आपण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. फ्रेंड्स, पंक्च्युएशन मार्क्समध्ये जो पहिला प्रकार आज आपण पाहणार आहोत तो आहे पिरियड. पिरियड म्हणजे आपण ज्याला फुल स्टॉप म्हणतो, त्याला दुसरा एक वर्ड आहे जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. पंक्च्युएशन इज अ मार्क दॅट मेक्स अ मीनिंग ऑफ अ सेंटेन्स क्लिअर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अगोदर विरामचिन्ह म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. पंक्च्युएशन इज अ मार्क दॅट मेक्स अ मीनिंग ऑफ अ सेंटेन्स क्लिअर. म्हणजेच वाक्याचा जो अर्थ आहे तो स्पष्टपणे आपल्याला समजण्यासाठी विरामचिन्हाचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे. द मोस्ट कॉमन पंक्च्युएशन मार्क इज द पिरियड. आणि सर्वात जास्त प्रमाणात यूज होणारा जो विरामचिन्ह आहे तो आपण बघतोय तो म्हणजे फुल स्टॉप. अ पिरियड इज यूज्ड टू इंडिकेट द एंड ऑफ सेंटेन्स. मग या पिरियडचा जो उपयोग होतो तो वाक्य ज्या पद्धतीने त्याचा शेवट होतो तो शेवट पाहण्यासाठी होत असतो. म्हणजेच आपण फुल स्टॉप हे वाक्याच्या शेवटी देतो आणि म्हणून याचा खूप चांगल्या प्रकारे यूज त्या ठिकाणी होतो. इट इज यूज टू मेक अ स्टेटमेंट. एक विधान जर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि स्टेटमेंटच्या शेवटी फुल स्टॉप वापरतात, ज्याला पिरियड म्हणतात. आता आपण पिरियडचा यूज नेमका कशासाठी होतो ते पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला प्रकार आहे तो आपण पाहायचा आहे. या ठिकाणी जो फुल स्टॉप आहे तो शेवटी वापरतात वाक्याच्या, हे तुम्हाला माहीत आहे, परंतु अजून कुठे कुठे वापरतात हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर पाहायचं आहे आणि पंक्च्युएशन मार्क्स चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात राहतील याची गॅरंटी मी देतो. फुल स्टॉप जो यूज होतो तो एंड ऑफ सेंटेन्समध्ये होतो. तो कसा होतो बघा. अ पिरियड इज यूज्ड ॲट द एंड ऑफ सेंटेन्स. इट इज यूज टू मेक अ स्टेटमेंट. एक विधान करण्यासाठी किंवा वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप वापरतात. काही उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. माय नेम इज बिल, तर शेवटी फुल स्टॉप आहे. आय एम 24 years old, शेवटी फुल स्टॉप तुम्हाला दिसत असेल. आय लिव्ह इन सिटल, शेवटी फुल स्टॉप आहे. अँड आय एम अ टीचर, यू कॅन सी फुल स्टॉप इन द एंड ऑफ सेंटेन्स. तर जो पहिला पॉईंट आहे पिरियड ॲट द एंड ऑफ सेंटेन्स हा तुमच्या लक्षात आला असेल. अजून कोणकोणत्या ठिकाणी फुल स्टॉप यूज होतो तो पाहूयात. पिरियड आफ्टर अ सिंगल वर्ड. एक शब्द जो असतो त्याच्या शेवटीसुद्धा आपण फुल स्टॉप वापरतो, जो आहे हॅलो, गुड बाय, स्टॉप आणि गो. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, पिरियड इन ॲब्रिएटेड वर्ड्स. व्हॉट इज मीन बाय ॲब्रिएटेड? ॲब्रिएटेड मीन्स संक्षिप्त रूप. जे संक्षिप्त रूप आहेत त्यांच्या शेवटी देखील आपण फुल स्टॉप यूज झालेला बघतो. तर या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती लक्षात घ्या. अ पिरियड इज यूज्ड इन ॲब्रिएटेड वर्ड्स और शॉर्टन वर्ड्स. जे संक्षिप्त रूप असतात त्यांच्या शेवटी वापरला जातो फुल स्टॉप. मेनी वर्ड्स कॅन बी ॲब्रिएटेड. दीज आर अ फ्यू कॉमन एक्झाम्पल्स. फ्रेंड्स, खूप सारे उदाहरणं असतात जे संक्षिप्त रूपात दिलेले असतात. खाली दिलेले काही उदाहरणं आपण पाहूयात. जे पहिलं उदाहरण आहे ते आहे मिस्टर. त्याचं तुम्ही ॲब्रिएटेड वर्ड बघू शकताय. MR त्यानंतर फुल स्टॉप दिलेला आहे. म्हणजे मिस्टर हे संक्षिप्त रूपात कशा पद्धतीने देतात ते तुम्हाला लक्षात आलं असेल. मिसचं MRS अशा प्रकारे फुल स्टॉप देऊन दिलेलं आहे. डॉक्टर त्याच पद्धतीने स्ट्रीट असेल, अवेन्यू असेल, मंडे, ट्यूजडे, ज्या डेट्स आहेत त्या आपण शॉर्टन फॉर्ममध्ये कशा पद्धतीने लिहितात आणि शेवटी फुल स्टॉप देतात हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिन्यांची जी नावं आहेत तीसुद्धा शॉर्टन फॉर्ममध्ये शेवटी फुल स्टॉप देऊन दिली जातात. हे तुमच्या आता चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पंक्च्युएशन मार्क्समधला दुसरा प्रकार पाहणार आहोत. खूप चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि पंक्च्युएशन मार्क्स या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात येतील याची मी खात्री करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठेही जाऊ नका. जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे कॅपिटलायझेशन. कॅपिटलायझेशन हे खूप महत्त्वाचं आहे.
विद्यार्थी रायटिंग स्किलमध्ये खूप साऱ्या चुका करतात. जो पहिला लेटर असतो तो कॅपिटल काढायचा असतो, परंतु कोणत्या ठिकाणी काढायचा असतो हेच विद्यार्थ्यांना कळत नाही आणि प्रत्येक वेळा या ठिकाणी विद्यार्थी मिस्टेक्स करतात, हे माझ्यासुद्धा लक्षात आलेलं आहे. तर क्लासमध्ये सुद्धा मला हा अनुभव आला आहे की विद्यार्थी चुका करतात आणि मला असं वाटतं की या चुका होऊ नयेत यासाठी हा जो पुढचा प्रकार आहे कॅपिटलायझेशन, तो खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तर आपण सुरुवातीचं जे अक्षर आहे ते कॅपिटल काढतो, परंतु फक्त सुरुवातीचंच अक्षर कॅपिटल असतं असं नाही, तर त्याचे काही नियम आहेत आणि हे नियम शक्यतो विद्यार्थ्यांना माहीतच नसतात आणि ते कधी त्यांना शिकवलेले नसतात. त्यामुळं त्यांना कळत नाही की जो कॅपिटल लेटर आहे तो नेमका काढायचा कुठं. आणि म्हणून हे व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी खूप खास आहे, याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा. कॅपिटलायझेशन मीन्स यूजिंग अ कॅपिटल लेटर. फॉर एक्झाम्पल ए इन्स्टेड ऑफ ए. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती कॅपिटल एच्या ऐवजी स्मॉल लेटरमधलं ए. तर त्या ठिकाणी कॅपिटलायझेशनचे रूल्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर रूल्स काय माहिती देतात बघूयात. द फर्स्ट वर्ड इन अ सेंटेन्स अँड द फर्स्ट वर्ड आफ्टर अ पिरियड. द फर्स्ट वर्ड इन अ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील जो पहिला शब्द असणार आहे त्या पहिल्या शब्दाचा पहिला अक्षराचा भाग त्या ठिकाणी कॅपिटल असणं गरजेचं आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे द फर्स्ट वर्ड आफ्टर अ पिरियड म्हणजेच फुल स्टॉप. मग अशा आपण हा प्रकार पाहिला की ज्यावेळी आपण फुल स्टॉप देतो त्यानंतरचा जो पहिला लेटर असेल तो त्या ठिकाणी कॅपिटल असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप वेळ तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येत नाही, फुल स्टॉप दिल्यानंतरही तुम्ही स्मॉल लेटरने सुरुवात करत असता. आज तुम्ही या ठिकाणी बघू शकताय जो पहिला रूल आहे कॅपिटलायझेशनचा तो हीच माहिती देतो की वाक्यातील जो पहिला शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर तुम्ही कॅपिटल काढलं पाहिजे. त्यानंतर जो फुल स्टॉप आहे त्या फुल स्टॉप नंतरचं पहिलं अक्षरसुद्धा कॅपिटल असलं पाहिजे. आपण पहिलं उदाहरण पाहूयात. इट इज द फर्स्ट डे ऑफ स्कूल. या वाक्यामध्ये आय कॅपिटल आहे, त्यानंतर कुठेही कॅपिटल लेटर आलेले नाही. सेकंड एक्झाम्पल आहे ही इज माय हजबंड. हिज नेम इज फिल. ही इज अन इंजिनियर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय या ठिकाणी हे जे उदाहरण आहे 3 छोट्या छोट्या एक्झाम्पल्समध्ये डिवाइड झालेलं आहे. ही इज माय हजबंड याच्यामध्ये एच कॅपिटल आहे, त्यानंतर पुन्हा फुल स्टॉप दिलेला आहे, त्यानंतर हिज नेम इज फिल तुम्ही बघू शकताय. एच हे या उदाहरणामधलं परत कॅपिटल लेटर आलेलं आहे. त्यानंतर नाऊन जे आहे फिल त्याचं पी लेटर पुन्हा एकदा कॅपिटल आहे. त्यानंतर फुल स्टॉप देऊन पुन्हा पुढचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये ही इज अन इंजिनियर याच्यामध्ये एच हे कॅपिटल आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो रूल आहे तो आहे द फर्स्ट वर्ड इन अ क्विटेशन. अवतरण चिन्हामधलं जे पहिलं अक्षर आहे ते सुद्धा कॅपिटल असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऐका, अवतरण चिन्हातील पहिलं अक्षर कॅपिटल असणं गरजेचं आहे. या ठिकाणी 2 उदाहरणं दिलेली आहेत, ती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यातलं जे पहिलं उदाहरण आहे ते लक्षात घ्यायचे. जे पहिलं उदाहरण आहे ते आहे शी सेड दे डोंट नो व्हॉट टू डू. या उदाहरणामध्ये यस कॅपिटल आहे, त्यानंतर कोमा डबल इंटोड कोमामध्ये जे पहिलं लेटर आहे टी ते सुद्धा तुम्ही बघू शकता कॅपिटल आहे. तर अवतरण चिन्हामधले जे पहिलं अक्षर असतं ते कॅपिटल असतं, हाच नियम आहे. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये ही आस्क्ड व्हेन आर वी लिव्हिंग, याच्यामध्ये सुद्धा पहिलं अक्षर जे आहे अवतरण चिन्हातलं ते कॅपिटल आहे, तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे हा जो दुसरा नियम आहे तोही तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल. फ्रेंड्स, या ठिकाणी पुढचा जो नियम आहे तो बघूयात. द फर्स्ट लेटर ऑफ मंथ्स, डेज अँड हॉलिडेज बट नॉट सीझन्स. म्हणजे महिन्याचं पहिलं अक्षर जो कोणताही महिना असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल किंवा कोणताही महिना असेल. हॉलिडेज बट नो सीझन्स म्हणजे या ठिकाणी सुट्ट्यांचे दिवस असतील किंवा त्या ठिकाणी महिन्यांचे दिवस असतील किंवा जे महिन्याचं पहिलं अक्षर आहे ते असेल, तुम्हाला लक्षात ठेवायचे पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही पहिलं उदाहरण बघू शकताय. टुडे इज डिसेंबर 5, 2014. तर या वाक्यामध्ये टी तुम्ही बघू शकता कॅपिटल आहे. महिन्याचं जे पहिलं अक्षर आहे डिसेंबरचं डी पुन्हा एकदा कॅपिटल आलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीचं सेकंड एक्झाम्पल बघूया. माय डेंटिस्ट अपॉइंटमेंट इज ऑन मंडे. तर या ठिकाणी यम कॅपिटल लेटर आहे आणि महिन्यामधलं जे
यम आहे लेटर, ते सुद्धा मंडे जो वार आहे ते लेटरसुद्धा या ठिकाणी कॅपिटल आहे, तुम्ही बघू शकता. माय डेंटिस्ट अपॉइंटमेंट इज ऑन मंडे, याच्यामध्ये जे मंडेमधलं पहिलं अक्षर आहे ते कॅपिटल, त्यानंतर वाक्य सुरुवात कॅपिटल लेटरने झालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे माय फेवरेट हॉलिडे इज ख्रिसमस. माय फेवरेट हॉलिडे इज ख्रिसमस, याच्यामध्ये यम कॅपिटल आहे आणि जो सण आहे किंवा सुट्ट्यांचे दिवस असतात त्याच्यामधला जो पहिला लेटरचा भाग आहे तो तुम्ही बघू शकता कॅपिटल आहे. लास्ट एक्झाम्पल आहे माय फेवरेट सीझन इज विंटर. माय फेवरेट सीझन इज विंटर, याच्यामध्ये आपण बघू शकतो यम कॅपिटल आहे, परंतु सीझनचं यस कॅपिटल आलेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा रूल तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल. पुढचा रूल आहे द फर्स्ट लेटर ऑफ नॅशनॅलिटीज, रिलिजन्स, रेस ऑफ पीपल अँड लँग्वेज. म्हणजेच राष्ट्रीयत्व असेल, त्या ठिकाणी धर्म असेल किंवा लोकांचा समूह असेल किंवा भाषा असेल, याच्यामध्ये सुद्धा पहिलं अक्षर कॅपिटल वापरतात. ते कशा प्रकारे वापरतात हे पाहूयात आपण. पहिलं उदाहरण बघा, आय लव्ह टू ईट चायनीज फूड. तर या ठिकाणी साहजिकच आहे, बघू शकता तुम्ही पहिलं लेटर कॅपिटल आहे, चायनीजचं सी कॅपिटल आलेलं आहे. आय लव्ह टू ईट चायनीज फूड. त्यानंतरचं उदाहरण आहे आय स्पीक स्पॅनिश अँड जर्मन. तर या एक्झाम्पलमध्ये आय कॅपिटल आलेलं आहे, स्पॅनिश लँग्वेज आहे तर यस कॅपिटल आलेलं आहे आणि जर्मन लँग्वेजचं जी आपण बघू शकतो कॅपिटल लेटर आलेलं आहे. म्हणजे लँग्वेज किंवा रिलिजन, भूभाग जो आहे, धर्म आहे, या ठिकाणी भाषा असेल किंवा इतर कोणताही भाग असेल त्याच्यामध्ये पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल वापरतात, हे तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय बिलीव्ह इन ख्रिश्चनिटी. तर आय या वाक्यातलं कॅपिटल आहे, जो धर्म आहे ख्रिश्चनिटी त्याच्यामधलं सी कॅपिटल लेटर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, देर आर मेनी रशियन स्टुडंट्स ॲट माय स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी देर आर रशियन स्टुडंट्स असेल किंवा देर आर मेनी इंडियन स्टुडंट्स इन माय स्कूल असेल. या वाक्यातून लक्षात घ्यायचं आहे की वाक्याची सुरुवात कॅपिटलने झालेली आहे आणि जे रशियन वर्ड आलेले आहेत किंवा जो रशियन वर्ड आलेला आहे त्यातलं आर हे कॅपिटल आहे. तर ज्यावेळी कंट्रीचा भाग येतो त्याचा पहिला लेटर कॅपिटल असतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा रूल आहे द फर्स्ट लेटर इन पर्सन्स टायटल. खूप महत्त्वाचा भाग आहे, द फर्स्ट लेटर इन पर्सन्स टायटल. यामध्ये जे पहिले एक्झाम्पल आहे ते बघू शकता तुम्ही, माय डॉक्टर इज डॉक्टर लोपेज. तर जे व्यक्तीचं पहिलं नाव असतं, जे व्यक्तीचं नाव आहे त्याच्यातलं जे पहिलं लेटर असतं ते या ठिकाणी कॅपिटल लेटर असतं, हे लक्षात घ्या. माय डॉक्टर इज डॉक्टर लोपेज, याच्यामध्ये संक्षिप्त रूपात तुम्ही मगाशी बघितलं पहिलं लेटर कॅपिटल येतं, त्यानंतर लोपेज हे जे नाव आहे व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये पहिलं लेटर कॅपिटल आलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, हॅव यू मेट मिस्टर ली. तर मिस्टर ली हे त्या ठिकाणी ली हे नाव आहे, नाऊन आहे आणि त्या ठिकाणी पर्सन्स टायटलच्या सुरुवातीला जे फर्स्ट लेटर आलेलं असतं ते कॅपिटल असतं, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू शकतोय, जिओग्राफिक एरियाज, सिटीज, स्टेट्स, कंट्रीज, माउंटेन्स, ओशन्स, रिव्हर एक्सेट्रा. तर यामध्ये जो भौगोलिक भाग आहे तो, त्यानंतर राज्य, देश, पर्वत, महासागर, नद्या, या सर्वांची जी नावं आहेत ती वाक्यात येत असतील तर तुम्हाला कॅपिटलमध्ये लिहावं लागतील, हे लक्षात घ्या. परंतु पहिलं अक्षरच कॅपिटल लिहायचं आहे, पूर्ण नाव लिहायचं नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. यातलं पहिलं उदाहरण आहे माय फेवरेट सिटी इज बॉस्टन. बॉस्टन हे शहराचं नाव आहे, माझं आवडतं शहर बॉस्टन आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यात तुम्ही बघू शकता यम कॅपिटल आहे, म्हणजेच वाक्यात सुरुवात कॅपिटलने झालेली आहे. त्यानंतर फेवरेट सिटी इज बॉस्टन, म्हणजे शहराचं जे नाव आहे त्याची सुरुवातीचा अक्षर कॅपिटल तुम्ही बघू शकताय. सेकंड एक्झाम्पल तुम्ही बघा, आय लिव्ह इन न्यूयॉर्क. याच्यामध्ये फर्स्ट लेटर कॅपिटल, त्यानंतर न्यूयॉर्कचं न्यू पहिलं लेटर कॅपिटल, यॉर्कचं वाय कॅपिटल. म्हणजेच यातून तुम्हाला लक्षात येत असेल की जिओग्राफिक एरियाज, सिटीज, स्टेट्स, कंट्रीज, माउंटेन्स, ओशन्स, रिव्हर्स एक्सेट्रा, याच्यामध्ये जे पहिलं अक्षर आहे ते कॅपिटल येतं आणि कॅपिटलायझेशनचा हा जो महत्त्वाचा भाग आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्षात आला असेल. अजून काही रूल्स आहेत ते आपण बघूयात, जेणेकरून तुम्हाला कॅपिटलायझेशन खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि पंक्च्युएशन मार्क्समधला हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामुळे तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतात. जर तुम्ही विरामचिन्हाचा योग्य उपयोग नाही केला तर परीक्षेमध्ये खूप कमी मार्क्स मिळतात, चुका त्या ठिकाणी निघतात आणि त्यामुळे तुम्हाला मार्क्सचं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे
कुठेही जाऊ नका. या ठिकाणी कॅपिटलायझेशनचा पुढचा जो महत्त्वाचा रूल आहे तो आता आपण पाहूयात. द प्रोनाउन फर्स्ट. जर वाक्यामध्ये प्रथम पुरुषी सर्वनाम असेल तर त्या ठिकाणी ते कॅपिटलमध्ये घ्यावं लागतं, हेही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना खूप सवय असते की ते कॅपिटल लेटर न काढता आय लेटर स्मॉल लेटरमध्ये काढतात. तर ही चूक न करता त्या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये आय घ्यायचं आहे. हे तुम्ही उदाहरणामध्ये बघू शकताय. दिस इज वेअर आय वॉज बॉर्न. हेच ते ठिकाण आहे जिथं माझा जन्म झाला. हे उदाहरण आहे. या वाक्यामध्ये बघू शकता तुम्ही आय कॅपिटल लेटर आलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे कॅन आय हॅव अ स्लाइस ऑफ केक. पुन्हा तुम्ही बघू शकता नामाऐवजी जो शब्द वापरलेला आहे तो आहे आय आणि या वाक्यामध्ये आय कॅपिटल आलेला आहे. फ्रेंड्स, नंतरचा जो रूल आहे तो आहे द फर्स्ट लेटर ऑफ प्रॉपर नाउन स्पेसिफिक नेम. जर विशिष्ट नाम असेल, विशेष नाम असेल तर त्या ठिकाणी प्रॉपर नाउनमध्ये पहिलं अक्षर कॅपिटल येतं. जसं की माय नेम इज जॉन स्मिथ. जे आणि एस कॅपिटल तुम्ही आलेलं बघू शकताय. हा सुद्धा खूप महत्त्वाचा रूल आहे, हे लक्षात घ्या. फ्रेंड्स, नेक्स्ट रूल आहे द फर्स्ट लेटर ऑफ ईच मेजर वर्ड इन द टायटल ऑफ अ बुक, मूव्ही, आर्टिकल एक्सेट्रा. जे पहिलं अक्षर आहे ते अक्षर, मग ते पुस्तकामध्ये, मूव्ही चित्रपटाचं नाव असेल, आर्टिकल असेल, एखादा लेख असेल, याच्यामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल असतं. फॉर एक्झाम्पल, हॅव यू सीन द मूव्ही हॅरी पॉटर. तू हॅरी पॉटर हा पिक्चर पाहिले आहेस का? याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हॅरी पॉटर याच्यामध्ये एच आणि पी कॅपिटल लेटर आहे. तर मूव्हीचं जे नाव आहे ते सुद्धा कॅपिटल लेटरमध्ये लिहितात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, टॉल्स्टॉयज वॉर अँड पीस इज माय फेवरेट नॉवेल. टॉल्स्टॉयचं वॉर आणि पीस हे माझी आवडती कादंबरी आहे. तर याच्यामध्ये टॉल्स्टॉय टी कॅपिटल आहे. वॉर अँड पीस हे या ठिकाणी नॉवेलचं नाव आहे, ते सुद्धा कॅपिटलाइज तुम्ही बघू शकता झालेलं आहे. नेक्स्ट रूल आहे जनरल रूल, ज्याला म्हटलेला आहे डू नॉट कॅपिटलाइज द वर्ड द बिफोर प्रॉपर नाउन्स अनलेस द इज पार्ट ऑफ अन ऑफिशियल टायटल. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की कॅपिटलाइज वर्ड जो आहे द लेटर आहे ते प्रॉपर नाउनच्या अगोदर कधीही यूज करायचं नाही. विशेष नामापूर्वी द कॅपिटलमध्ये कधीही घ्यायचं नाही. द तुम्ही घेऊ शकता परंतु स्मॉल लेटरमध्ये घ्यायचं आहे. ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन इन द सेंटेन्स गिवन देअर, वी विजिटेड द ग्रँड कॅनॉन. वी विजिटेड द ग्रँड कॅनॉन. ग्रँड कॅनॉन हे काय आहे? प्रॉपर नाउन आहे, परंतु त्यापूर्वी तुम्ही बघू शकताय द हे कॅपिटलमध्ये नाही तर स्मॉल लेटरमध्ये आलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे वी हॅव टू फ्लाय ओव्हर द पॅसिफिक ओशन. आपल्याला पॅसिफिक ओशन या नावाचा जो महासागर आहे त्यावरून जावंच लागणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. परंतु अर्थ लक्षात तर घ्यायचं नाही या ठिकाणी, परंतु महत्त्वाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, वी हॅव टू फ्लाय ओव्हर द पॅसिफिक ओशन. पॅसिफिक ओशन हे त्या ठिकाणचं काय आहे? प्रॉपर नाउन, आणि त्या अगोदर द हे काय केलेलं आहे? स्मॉल लेटरमध्येच घेतलेलं आहे, कॅपिटलमध्ये घ्यायचं नाही. अजून एक एक्झाम्पल बघा, द रिपोर्ट केम फ्रॉम द असोसिएटेड प्रेस. आता या ठिकाणी बघा तुम्ही, द रिपोर्ट केम फ्रॉम द असोसिएटेड प्रेस. असोसिएटेड प्रेस हे जे दिलेलं आहे ते त्या ठिकाणचं ऑफिशियल टायटल आहे आणि त्यापूर्वी तुम्ही द वापरू शकताय कॅपिटलमध्ये, परंतु ते ऑफिशियल टायटल असलं पाहिजे. फ्रेंड्स, कॅपिटलायझेशन या महत्त्वाच्या पॉईंटनंतर आपण वळणार आहोत कोमा या नंतरच्या पंक्च्युएशन मार्क्सकडे. कोमा हा पंक्च्युएशन मार्क जो आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी इंग्लिशमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मी समजावून सांगतो. पंक्च्युएशन इज अ मार्क दॅट मेक्स अ मिनिंग ऑफ अ सेंटेन्स क्लिअर. हे तर तुम्हाला माहिती आहे की वाक्य स्पष्टपणे लक्षात येण्यासाठी विरामचिन्हाचा उपयोग केला जातो. वन ऑफ द मोस्ट कॉमन पंक्च्युएशन मार्क इज द कोमा. सर्वात जास्त यूज होणारा जो पंक्च्युएशन मार्क आहे तो आता आपण बघत आहोत, ज्याचं नाव आहे कोमा, ज्याला मराठीमध्ये स्वल्पविराम म्हणतात. अ कोमा इज युज्ड विदिन अ सेंटेन्स. वाक्याच्या दरम्यान सुद्धा कोमा वापरतात. इट इज युज्ड टू सेपरेट पार्ट्स ऑफ सेंटेन्स. वाक्य वेगवेगळे करण्यासाठी कोमा वापरतात. वाक्य वेगळं कोमामुळे होतं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. इट इज ऑल्सो युज्ड व्हेन लिस्टिंग वर्ड्स. म्हणजेच ज्यावेळी आपण शब्दांची यादी करतो त्यावेळी सुद्धा आपण कोमा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, बॉय असेल, गर्ल असेल, क्लेवर असेल, टर्टल असेल किंवा डस्टर असेल, बोर्ड असेल, हे काही वर्ड्स आहेत ज्यावेळी आपण राईट करत असतो, लिहित असतो त्यावेळी ते कोमा यूज करत असतो आणि कोमामुळं ते व्यवस्थितरित्या सेपरेट पार्ट होतात त्याचे, हे लक्षात येतं आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, जो कोमाचा पहिला यूज आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तो आता आपण लक्षात घेऊयात. कोमा यूज्ड टू सेपरेट क्लॉज.
उपवाक्य जे आहे, मुख्य वाक्याचं उपवाक्य वेगळं करताना कोमा यूज केला जातो. अ कोमा इज यूज्ड टू सेपरेट क्लॉज. अ कोमा इज ऑफन यूज इन सेंटेन्स दॅट हॅव अ कोऑर्डिनेट कंजंक्शन्स. उभयान्वी अव्यय जे आहेत, या उभयान्वी अव्ययामध्ये कोमा म्हणजेच विरामचिन्ह जे आहे त्याचा उपयोग होत असतो. जे उदाहरण दिलेलं आहे ते बघा. माय फ्रेंड इज मूव्हिंग सो आय एम गोइंग टू हेल्प हिम पॅक. माय फ्रेंड इज मूव्हिंग सो आय एम गोइंग टू हेल्प हिम पॅक. या ठिकाणी आपण बघू शकतो दोन उदाहरणं आहेत. माय फ्रेंड इज मूव्हिंग, मी थांबलेलो आहे, नंतरचं एक्झाम्पल आहे सो आय एम गोइंग टू हेल्प हिम बॅक. तर या उदाहरणामध्ये मूव्हिंग नंतर तुम्ही बघू शकता कोमा दिलेला आहे आणि हेच या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल फ्रेंड्स. आय वॉन्ट टू सी अ मूवी बट आय एम व्हेरी टायर्ड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, मला चित्रपट बघायचा आहे परंतु मी खूप थकलेलो आहे. आय वॉन्ट टू सी अ मूवी, इथं कोमा दिलेला आहे, बट आय एम व्हेरी टायर्ड, परंतु मी खूप थकलेलो आहे, त्यानंतर फुल स्टॉप दिलेला आहे. तर हे जे उदाहरण आहे ते कोमा देऊन सेपरेट झालेले आहे, दोन वेगवेगळे उदाहरणं झालेले आहेत. आय वॉन्ट टू सी अ मूवी मीन्स मला चित्रपट पाहायचा आहे, बट आय एम व्हेरी टायर्ड मीन्स परंतु मी खूप थकलेलो आहे. या दोन उदाहरणाचं जे काही वेगळेपण आहे ते कोमाने त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी दिले, अनलेस यू हॅव अ व्हॅलिड ड्रायव्हर लायसन्स यू कॅन नॉट रेंट अ कार. ॲज यू टू नो दॅट, जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरच तुम्हाला गाडी खरेदी करता येते. ते व्हॅलिड प्रूफ असतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. असो तो भाग वेगळा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अनलेस यू हॅव अ व्हॅलिड ड्रायव्हर लायसन्स, जर तुमच्याकडं एक व्हॅलिड ड्रायव्हर लायसन्स नसेल तर तुम्ही कार खरेदी करू शकत नाही. या उदाहरणाचा अर्थ असा आहे, तुमच्याकडं ड्रायव्हर लायसन्स जे आहे ते असल्याशिवाय तुम्ही गाडी खरेदी करू शकत नाही. तर या उदाहरणामध्ये बघू शकता तुम्ही दोन जे उदाहरणं आहेत ते कोमाने सेपरेट केलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आफ्टर आय लिव्ह द हाऊस माय डॉग जम्प्स ऑन द बेड. मी घरातून बाहेर पडल्यानंतर जो आमच्या घरचा कुत्रा आहे तो बेडवरती जंप घेतो, उडी मारतो. आफ्टर आय लिव्ह द हाऊस नंतर कोमा दिलेला तुम्ही बघू शकता, माय डॉग जम्प्स ऑन द बेड फुल स्टॉप. म्हणजे या उदाहरणामध्ये सुद्धा दोन उदाहरणं जे आहेत ते कोमाने दिलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी कोमा सेपरेट क्लॉजसाठी यूज झालेला आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्ण माहितीमधून तुम्हाला लक्षात आलं असेल की जो कोमा आहे तो सेपरेट क्लॉजसाठी यूज केला जातो आणि वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी सुद्धा कोमा तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि याच्यामध्ये अजून काही वेगवेगळे यूज आहेत ते आता आपण पाहूयात. कोमा यूज्ड टू लिस्ट सिरीज ऑफ वर्ड्स. A comma is used when listing a series of words, adjectives, noun and verbs. विशेषण, नाम आणि क्रियापद यांना वेगवेगळं दर्शवण्यासाठी आपण कोमा यूज करतो. फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. ही इज यंग, स्मार्ट अँड हँडसम. तो तरुण आहे, तो देखणा आहे. या ठिकाणी महत्त्वाचं हे आहे की तो वाक्याचा जो भाग आहे तो वेगवेगळ्या ॲडजेक्टिव्हमध्ये कोमाने कशा प्रकारे दर्शवतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. सेकंड एक्झाम्पल बघा, I need to buy bread, potatoes, cheese and carrots at the store. मार्केटमधून मला किंवा दुकानातून ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये ब्रेड असेल, पोटॅटोज असतील, चीज असेल, कॅरेट्स. परंतु हे जे वर्ड्स आहेत म्हणजे याची जी यादी आहे ती या ठिकाणी कोमा या पंक्च्युएशन मार्क्सने दिलेली आहे. नंतरचं एक्झाम्पल बघा, द बलेर्निया लीप टवर्ड अँड लँडेड ऑन द ग्राउंड परफेक्टली. या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कोमा यूज झालेला आहे आणि परफेक्टली यूज झालेला आहे. नेक्स्ट जो यूज आहे तो काय आहे बघा, कोमा यूज टू सेपरेट क्लॉज. क्लॉज सेपरेट करण्यासाठी कोमा वापरतात. कोमाज आर यूज टू सेपरेट नॉन रेस्ट्रिक्टिव्ह ऑपोजिट नाउन्स. नॉन रेस्ट्रिक्टिव्ह ऑपोजिट नाउन इज सेपरेटेड बाय कोमा और प्लेस इन बिटवीन टू कोमाज. फॉर एक्झाम्पल, माय मॉम लिंडा इज अ शेफ. आय एम मीटिंग विथ द स्कूल प्रिन्सिपल मिस्टर जेम्स. तर ही जी एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्समध्ये तुम्ही बघू शकताय कोमा यूज झालेला आहे. नॉन रेस्ट्रिक्टिव्ह अपोजिटिव्ह नाउन्स याचा अर्थ आहे की जे नाउन आहेत त्या नाउनच्या नंतर दुसरं नाउन ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ते कोमाने दर्शवलं जातं. सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा तोच भाग दिलेला आहे, आय एम मीटिंग विथ द स्कूल प्रिन्सिपल मिस्टर जेम्स. तर प्रिन्सिपल नंतर परत कोमा देऊन मिस्टर जेम्स घेतलेलं आहे. सो फ्रेंड्स,
याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की कोमा हा खूप युजफुल आहे आणि कशा प्रकारे त्याचा यूज होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढच्या विरामचिन्हाचा उपयोग कसा होतो हे पाहणार आहोत. एकच विनंती आहे, लक्षपूर्वक पाहायचं आहे, कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर अभ्यासा आणि फुल मार्क्स घ्यायचे. फ्रेंड्स, अनदर कॉमन पंक्च्युएशन मार्क इज द एक्सक्लेमेशन पॉईंट. एक्सक्लेमेशन मार्क हा खूप महत्त्वाचा आहे आणि ज्याला आपण मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह म्हणतो. An exclamation point is most often used at the end of sentence. It is used to indicate strong emotion or feelings. ज्या भावना आहेत त्या भावना दर्शवण्यासाठी आपण एक्सक्लेमेशन मार्कचा यूज करत असतो. तर तो कशा प्रकारे यूज होतो हे आता आपल्याला बघायचं आहे. एक्सक्लेमेशन पॉईंट ॲट द एंड ऑफ सेंटेन्स, वाक्याच्या शेवटी आपण बघतो की उद्गारवाचक चिन्ह जास्त प्रमाणात वापर त्याचा होत असतो. तर या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती लक्षात घ्या. मोस्ट एक्सक्लेमेशन पॉईंट्स आर युज्ड ॲट द एंड ऑफ सेंटेन्स. सर्वात जास्त उद्गारवाचक चिन्हाचा जो उपयोग आहे तो वाक्याच्या शेवटी होत असतो. दे आर यूज टू इंडिकेट अ स्ट्रॉंग इमोशन ऑर फिलिंग्स. स्ट्रॉंग इमोशन आणि फिलिंग्स सूचित करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. फॉर एक्झाम्पल, आय एम सो हॅपी. आय एम सो हॅपीमध्ये शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे आणि याच्यातून त्याच्या भावना स्पष्ट होतात की तो खूप आनंदी आहे. यू मेक मी सो मॅड, याच्यामध्ये आपण बघू शकता एक्सक्लेमेशन मार्क शेवटी आलेला आहे. गेट अवे फ्रॉम मी, इथून दूर जा, याच्यामध्ये आपण बघू शकता एक्सक्लेमेशन मार्क शेवटी आलेला आहे. हेल्प मी, एक्सक्लेमेशन मार्क शेवटी आलेला आहे. ज्या ठिकाणी आउच असा शब्द उपयोग होतो त्या ठिकाणी सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क वापरतात. ओ व्हॉट अ बिग स्नेक, असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ओ नंतर एक्सक्लेमेशन मार्क येतो. हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. पुढचा जो यूज आहे तो बघूयात. एक्सक्लेमेशन पॉईंट आफ्टर अ सिंगल वर्ड, एका विशिष्ट शब्दानंतर सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क वापरतात. समटाइम्स अ सिंगल वर्ड कॅन एक्सप्रेस अ स्ट्रॉंग इमोशन अँड बी अ कम्प्लीट थॉट. कधी कधी जो सिंगल वर्ड आहे तो सुद्धा स्ट्रॉंग इमोशन एक्सप्रेस करत असतो. फॉर एक्झाम्पल, स्टॉप, गो, रन, याच्यातून तुम्हाला कळतं की तो एक पूर्ण अर्थ त्याचा निर्माण होतो आणि म्हणून शेवटी एक्सक्लेमेशन मार्क यूज होतो. नेक्स्ट यूज इज एक्सक्लेमेशन पॉईंट विदिन अ सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, असं नाही की उद्गारवाचक चिन्ह हे वाक्याच्या शेवटीच वापरावं. कधी कधी वाक्याच्या मध्ये सुद्धा ते वापरलं जातं आणि कशा प्रकारे त्याचा यूज होतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती लक्षात घ्या. समटाइम्स एक्सक्लेमेशन मार्क पॉईंट्स कॅन अपियर इन द मिडल ऑफ सेंटेन्स व्हेन क्वोटिंग अ स्ट्रॉंग स्टेटमेंट, डायरेक्ट स्पीच. एक्सक्लेमेशन पॉईंट्स कॅन बी प्लेस्ड विदिन द सेंटेन्स. एक्सक्लेमेशन पॉईंट्स आर नॉट युज्ड विथ इनडायरेक्ट स्पीच. तर ज्यावेळी प्रत्यक्ष कथन असतं विद्यार्थी मित्रांनो त्यावेळी उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो. तो कशा प्रकारे केला जातो तुम्ही बघू शकताय वाक्यामध्ये. खाली जी उदाहरणं दिलेली आहेत ते आपल्याला सांगतात. त्या उदाहरणाचा उच्चार मी करतोय आणि त्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क्स कसे यूज झाले हे बघा. आय हेट यू, शी एल्ड, ती किंचाळी की मी तुझा तिरस्कार करते, असा या वाक्याचा अर्थ आहे. आय हेट यू नंतर एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे. आय एम सो एक्सायटेड, ही एक्सक्लेम्ड. हा आय एम सो एक्सायटेड नंतर एक्सक्लेमेशन मार्क वाक्यामध्ये आलेला तुम्ही बघू शकताय. रन, ही शाउटेड, वेगाने पळ, तो ओरडला. या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क तुम्ही बघू शकता. तर उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग कशा प्रकारे केला जातो, कुठे होतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. सो फ्रेंड्स, डोंट गो एनीवेअर. फ्रेंड्स, नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज क्वेश्चन मार्क. अनदर कॉमन पंक्च्युएशन मार्क इज मोस्ट इम्पॉर्टंट, that is called question mark. A question mark is most often used at the end of sentence. It is used when the statement is asking for an answer or reply. ज्यावेळी तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारता ज्याच्याकडून तुम्हाला उत्तराची अपेक्षा आहे त्यावेळी तुम्ही क्वेश्चन मार्कचा यूज करत असता. क्वेश्चन मार्क मोस्ट यूज होतो तो एंड ऑफ सेंटेन्स म्हणजेच वाक्याच्या शेवटी. फ्रेंड्स, इट इज यूज्ड व्हेन द स्टेटमेंट इज आस्किंग अ क्वेश्चन. ज्यावेळी विधान प्रश्न व्यतीत करतो किंवा ज्यावेळी विधानातून प्रश्न व्यक्त होतो त्यावेळी आपण क्वेश्चन मार्क यूज करत असतो. या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत ते बघा. पहिलं उदाहरण आहे, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, हा प्रश्न आहे आणि याच्यात शेवटी क्वेश्चन मार्क तुम्हाला दिलेला लक्षात आला असेल. हाऊ ओल्ड यू आर, तुझं वय किती आहे, याच्यातून शेवटी क्वेश्चन मार्क आलेला तुम्हाला लक्षात आला असेल. वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस, बघा ज्याच्यातून आपला उत्तराची अपेक्षा आहे तो असतो प्रश्न आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे.
नंतरचं एक्झाम्पल बघू शकता तुम्ही, डू यू हॅव अ जॉब, तुला जॉब आहे का, तुला नोकरी आहे का. अशा प्रकारची जी वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो, परंतु प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी जर क्वेश्चन मार्क दिला नाही तर तो प्रश्न असणार नाही, त्याला प्रश्नाचं रूप येणार नाही. त्यामुळं वाक्याच्या शेवटी जेव्हा आपण प्रश्न विचारत असतो त्यावेळी क्वेश्चन मार्क द्यायला कधीच विसरायचं नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि क्वेश्चन मार्क सुद्धा चांगला काढता आला पाहिजे, चांगला त्या ठिकाणी त्याचं लिखाण असलं पाहिजे. ॲट्रॅक्टिव्ह क्वेश्चन मार्क येणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन मार्क कसा देता येतो हे तुम्ही आता बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा. क्वेश्चन मार्कचा नेक्स्ट यूज आपण बघूयात. फ्रेंड्स, समटाइम्स क्वेश्चन मार्क्स कॅन अपिअर इन द मिडल ऑफ सेंटेन्स. वाक्याच्या मध्यभागी सुद्धा कधी कधी प्रश्नार्थक चिन्ह येऊ शकतं. व्हेन क्वेटिंग क्वेश्चन डायरेक्ट स्पीच, क्वेश्चन मार्क्स कॅन बी प्लेस्ड विद इन द सेंटेन्स. क्वेश्चन मार्क्स आर नॉट युज्ड विथ द इनडायरेक्ट स्पीच. अप्रत्यक्ष कथनात क्वेश्चन मार्क्सचा यूज होत नाही, प्रत्यक्ष कथनात त्या ठिकाणी होतो. हू आर यू टॉकिंग टू, शी आस्क्ड. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हू आर यू टॉकिंग टू नंतर क्वेश्चन मार्कचा यूज झालेला आहे. तर लक्षात घ्या, अवतरण चिन्हामध्ये प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते येतं, हे लक्षात आलं असेल तुमच्या. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क इज अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी पण खूप महत्त्वाचा आहे आणि तो जास्त प्रमाणामध्ये पोझिशनमध्ये वापरतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पोझिशन म्हणजे काय, तर आपण मराठीमध्ये विभक्ती प्रत्यय बघत असतो. विभक्ती प्रत्यय हे मराठी व्याकरणामध्ये असतात. ज्यावेळी सला ते सलाना ते हे विभक्ती प्रत्यय लागतात त्याला षष्ठी विभक्ती म्हणतात आणि तेच इंग्लिशमध्ये त्याला पोझिशन असे म्हणतात. पॉझेसिव्ह नाउन्स आर युज्ड टू शो ओनरशिप ऑर पोझिशन. चा, ची, चे किंवा त्यास असं ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी तो जो भाग आहे तो पॉझेसिव्ह नाउनमध्ये येतो. ओनरशिप इज द ॲक्ट ऑफ ओनिंग ऑर हॅव्हिंग समथिंग. फॉर एक्झाम्पल, सिंग्युलर नाउन्स ॲड अन ॲपॉस्ट्रॉफी अँड यस. विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो. या ठिकाणी बघा, जॉन्स बुक उदाहरण आहे, केरीज कार, ग्रँडमदर्स मिरर, ऑड्रीज हॅट, सोफीज डॉग, बॉब्स शू, लिंडाज हाऊस, विलियम्स हॅमर. फॉर प्लुरल नाउन्स जस्ट ॲड अन अपॉस्ट्रॉफी, द किड्स टॉईज, माय पॅरेंट्स हाऊस. हे जे एक्झाम्पल्स आहे त्यातून कळतं तुम्हाला की जॉन्स बुक म्हणजे काय, जॉनचे पुस्तक. केरीज कार म्हणजे केरीची गाडी. ग्रँडमदर्स मिरर म्हणजे आजीचा आरसा. चा, ची, चे. अँड्रीज हॅट, सोफीज डॉग, बॉब शू, लिंडाज हाऊस, लिंडाचे घर. तर यामधून लक्षात येतं की ॲपॉस्ट्रॉफी जो यूज होतो तो कशा प्रकारे त्याचा यूज होत असतो. द टीचर्स लॉन्ज, द स्टुडंट्स कॅफेटेरिया, माय ब्रदर्स रूम, द बर्ड्स नेस्ट, पक्ष्यांचे घरटे, माझ्या भावाची खोली. याच्यातून तुम्हाला लक्षात येतं की चा, ची, चे या विभक्ती प्रत्ययासाठी इंग्लिशमध्ये पॉझेसिव्ह नाउन्स असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये हा यूज होतो अपॉस्ट्रॉफीचा. अपॉस्ट्रॉफीचा अजून यूज कोणत्या पद्धतीने होतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सन्ट्रेट करून व्हिडिओ बघायचे. या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ग्रँटेड करू नका की मला हे येतंय. एकदा काळजीपूर्वक बघा, लाईफ टाईम तुम्हाला या व्हिडिओमुळे खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतील, कारण हे व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. जे बारीक सारीक चुका असतात त्या चुका होणार नाहीत आणि म्हणून आजच्या व्हिडिओ लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर बघायचं आहे आणि कमेंट करून मला सांगायचं आहे. एखादा पॉईंट समजला नसेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला अवश्य सांगेल. सो डोंट गो एनिवेअर फ्रेंड्स. अपॉस्ट्रॉफी इन कॉन्ट्रॅक्शन्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्रॅक्शन? संक्षिप्त रूप. A common use of apostrophe is for contraction. A contraction is the combination of two words using an apostrophe. म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते दोन शब्दांचं कॉम्बिनेशन असतं. वन ऑफ द वर्ड इज शॉर्टन अँड द apostrophe takes the place of the omitted letters. Yes, the combination can be pronoun and verb or negative verb forms. As you can see on the screen, there is a chart and you have to understand very well. विद्यार्थी मित्रांनो, pronoun plus be verb याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म राईट साईडला दिलेलं आहे. जसं की आय एमचं संक्षिप्त रूप आय ॲपॉस्ट्रॉफी यम असतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, यू आर याचं जे संक्षिप्त रूप आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे यू ॲपॉस्ट्रॉफी आर ई. त्यानंतर ही इजचं संक्षिप्त रूप आहे ही ॲपॉस्ट्रॉफी यस. शी इजचं संक्षिप्त रूप शी ॲपॉस्ट्रॉफी यस. दे आरचं संक्षिप्त रूप तुम्ही बघू शकता दे ॲपॉस्ट्रॉफी आर ई.
त्यानंतर वी आरचं संक्षिप्त रूप आहे वी ॲपॉस्ट्रोफी आर ई. फ्रेंड्स इट इजचं पण सेम तसंच आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की ॲपॉस्ट्रोफीचा यूज जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि संक्षिप्त रूपासाठी तो कशा प्रकारे होतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. आता आपण दुसऱ्या पंक्च्युएशन मार्क्सकडे जाणार आहोत. दुसऱ्या म्हणजे या ठिकाणी जो नंबर आहे तो काउंट केलेला नाही आहे मी, परंतु नंतरचा जो पंक्च्युएशन मार्क आहे तो कोणता आहे पाहूयात. फ्रेंड्स क्वेटेशन मार्क्स याला आपण मराठीमध्ये अवतरण चिन्ह म्हणतो. तर अवतरण चिन्ह पण खूप महत्त्वाचं आहे. तर ते कोणत्या ठिकाणी द्यायचं हेच विद्यार्थ्यांना कळत नाही. 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी ज्यावेळी वाक्य बरोबर करून लिहायला सांगितलं जातं ते वाक्य बरोबर करून लिहिता येत नाही, कारण विद्यार्थ्यांना पंक्च्युएशन मार्क्सचा यूज कसा करायचा हेच माहीत नसतं. आणि म्हणून हे व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. फक्त त्या ठिकाणी 5वी 6वी 7वी यांसाठीच नाही तर 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किलमधल्या सर्व गोष्टी या पंक्च्युएशन मार्कला निगडीत असतात. क्वेटेशन मार्क्स आर यूज्ड व्हेन क्वेटिंग समोन्स एक्झॅक्ट वर्ड्स. व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्ट वर्ड्स? एखाद्या व्यक्तीचे बोललेले शब्द जशाच तसे आपण ज्यावेळी दर्शवतो, जशाच तसे लिहितो, त्यावेळी ते अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात. पुन्हा एकदा ऐका, एखाद्या व्यक्तीच्या म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जशाच तसे आपण ज्यावेळी सांगत असतो, ज्यावेळी लिहित असतो, ते शब्द दुहेरी अवतरण चिन्हामध्ये किंवा एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहित असतात. दे आर यूज्ड इन सेंटेन्स विथ डायरेक्ट स्पीच. बघा, त्याला प्रत्यक्ष कथन असं म्हटलं जातं, परंतु ते अप्रत्यक्षरित्या बोललेले असतं. क्वेटेशन मार्क्स. डायरेक्ट स्पीच also called quoted speech is said exactly how the speaker initially spoke his words. जो वक्ता आहे त्यांनी अगोदर जे शब्द बोलले आहेत ते जशा तसे ज्यावेळी सांगितले जातात त्यावेळी मात्र ते अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात. इट इज रिटन विथ क्वेटेशन मार्क्स टू इंडिकेट द एक्झॅक्ट वर्ड दॅट वेर युज्ड बाय द ओरिजिनल स्पीकर. पंक्च्युएशन मार्क दॅट केम ॲट द एंड ऑफ द क्वेट ऑलवेज गो इनसाइड द क्वेटेशन मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे बोललेले शब्द असतात ते तुम्हाला जशाच लिहायचे असतील तर ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये किंवा एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितात. उदाहरण बघू शकता तुम्ही. पहिलं उदाहरण आहे ही सेड आय एम नॉट फिनिश्ड विथ द असाइनमेंट. याचा अर्थ असा आहे की तो म्हणाला मी माझं काम पूर्ण केलेलं नाहीये. सेकंड एक्झाम्पल इज आय वॉन्ट टू ब्रेक अप विथ यू शी टोल्ड मी. तर याच्यामध्ये तिने जे बोललेले शब्द आहेत ते जसे तसे दिलेले आहेत. जसं पहिल्या उदाहरणामध्ये ही सेड आय एम नॉट फिनिश्ड विथ द असाइनमेंट. तो म्हणाला की मी माझं काम पूर्ण केलेलं नाहीये. तो म्हणायला आहे, परंतु तुम्ही सांगताय त्यावेळी लिहित असताना त्याचे जे तोंडचे शब्द आहेत ते जसे तसे लिहिताना अवतरण चिन्हामध्ये लिहितात. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. थर्ड एक्झाम्पल आहे सी सेड आय लाईक कॅन्डी. तर तिच्या तोंडचे शब्द जसे तसे क्वेटेशन मार्कमध्ये लिहिलेले आहेत. आय एम प्लेइंग बेसबॉल जॉन सेड. जॉन म्हणाला मी बेसबॉल खेळत आहे. तो जो म्हणाला ते या ठिकाणी दिलेला आहे. हू आर यू टॉकिंग टू शी आस्क्ड. तिच्या तोंड शब्द जसे तसे क्वेटेशन मार्क्सने या ठिकाणी दाखवलेले आहेत. माय मॉम आस्क्ड मी व्हॉट आर यू डुईंग. माझ्या आईने मला विचारलं तू काय करत आहेस. तू काय करत आहेस असं कोण म्हणलं? माझी आई. कोणाला म्हणली? मला. तर तिच्या तोंडचे जे शब्द आहेत किंवा ती जे बोललेले आहे ते जर जसंच तुम्हाला लिहायचं असेल तर ते लिहिण्यासाठी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो. त्याला क्वेटेशन मार्क म्हणतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, क्वेटेशन मार्क तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आले असतील. आता आपण नंतरच्या पंक्च्युएशन मार्ककडे जाऊयात. कोलन इज द नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क. अ कोलन मीन्स अपूर्णविराम. या ठिकाणी कोलन जो आहे तो कशासाठी यूज होतो तो बघूयात. अ कोलन इज यूज्ड टू इंट्रोड्यूस अ लिस्ट ऑफ आयटम्स ऑर अ सेट ऑफ एक्झाम्पल्स. वस्तूंची यादी जी आहे ती वस्तूंची यादी दर्शवण्यासाठी कोलनचा उपयोग होतो. इट इज ऑल्सो यूज टू ॲड फर्दर सपोर्ट टू ॲन इनिशियल थॉट ऑर सेंटेन्स. अगोदरच्या विचाराला पुन्हा त्या ठिकाणी वाढवायचा असेल तर तो विचार वाढवण्यासाठी सुद्धा कोलनचा उपयोग होतो. डू नॉट यूज कोलन आफ्टर ॲन इनकम्प्लीट सेंटेन्स. अपूर्ण वाक्याच्या नंतर कोलन वापरायचं नाही. कोलन्स आर ओनली यूज्ड आफ्टर कंप्लीट सेंटेन्स ऑर थॉट. पूर्ण ज्यावेळी आपला विचार व्यक्त होतो, ज्यावेळी आपण एखादा विचार पूर्ण लिहित असतो त्यावेळी आफ्टर कंप्लीट सेंटेन्स नंतरच त्याचा यूज करायचा हे लक्षात घ्या. तर कोलन लिस्ट ऑफ आयटम्स याच्यामध्ये बघूयात आपण. द मोस्ट कॉमन यूज ऑफ कोलन इज इंट्रोड्युसिंग अ लिस्ट ऑफ आयटम्स. डू नॉट कॅपिटलाइज द फर्स्ट आयटम आफ्टर अ कोलन अनलेस इट इज अ प्रॉपर नाउन. जर विशेष नाम असेल तरच त्या ठिकाणी
कोलन नंतर तुम्ही कॅपिटलमध्ये पहिलं लेटर लिहू शकताय, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी कॅपिटल लेटर लिहायची आवश्यकता नाही आहे. फ्रेंड्स, या ठिकाणी पहिलं जे यूज दिलेलं आहे त्याचा विचार करूयात आपण. डोंट फॉरगेट टू ब्रिंग दीज आयटम्स फॉर आवर कॅम्पिंग ट्रिप. कॅम्पिंग ट्रिपमध्ये या वस्तूंची यादी जी आहे त्या वस्तू आणायला विसरू नका. तर वस्तूंची यादी जी आहे ती पुढे दिलेली आहे, ती कोलनने दिलेली आहे, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, अ टेंट, स्लीपिंग बॅग अँड वॉर्म क्लॉथ्स. तर ही सर्व जी उदाहरणं आहेत किंवा लिस्ट ऑफ आयटम्स आहेत ती कोलन नंतर दिलेली आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय नीड टू गो ग्रोसरी शॉपिंग फॉर दिस आयटम्स. या वस्तूंची यादी आहे आणि या वस्तू आणण्यासाठी मला ग्रोसरी म्हणजेच किराणा दुकानामध्ये खरेदी करायला जायचं आहे. मिल्क, शुगर, एग्स अँड बटर हे कोलन नंतर दिलेले आहेत, म्हणजे अपूर्ण विरामानंतर दिलेले आहेत. दूध असेल, साखर असेल, अंडे असतील किंवा बटर असेल, तर कोलन नंतर या ठिकाणी कोमा देऊन विविध वस्तूंची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ॲज यू कॅन सी, आय लव्ह ऑल काइंड्स ऑफ म्युझिकल, जज, पॉप, हिप हॉप, क्लासिकल अँड कंट्री. तर या सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स किंवा म्युझिकल जे ऑल काइंड्स ऑफ म्युझिक आहेत त्यांची यादी दिलेली आहे, परंतु ती कशाने दिली आहे? कोलन नंतर कोमाने दिलेली आहे. तर कोलन अशा विविध ठिकाणी त्याचा यूज होतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कोलनचा जो यूज आहे तो अजून कशासाठी होतो ते आपण पाहूयात. कोलन बिटवीन इंडिपेंडंट क्लॉज. कोलन कॅन बी युज्ड इन बिटवीन इंडिपेंडंट क्लॉज, म्हणजेच जे उपवाक्य आहे त्या ठिकाणी मुख्य वाक्य आणि उपवाक्य याच्या दोन्हीमध्ये सुद्धा कोलन वापरतात अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. द सेकंड सेंटेन्स गिव्ह सपोर्टिंग इन्फॉर्मेशन फॉर द फर्स्ट सेंटेन्स. म्हणजेच जे दुसरं वाक्य आहे ते पहिल्या वाक्याला आधार देण्याचं काम करत असतं किंवा त्या ठिकाणी सपोर्ट करत असतं. त्या ठिकाणी उदाहरण तुम्ही बघू शकताय, ही गॉट व्हॉट ही डिझर्व अ बिग रेज. त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. तर या वाक्यामध्ये दोन क्लॉज आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज किंवा जो इंडिपेंडंट क्लॉज आहे तो. ही गॉट व्हॉट ही डिझर्व आणि जो सपोर्टिंग क्लॉज आहे किंवा जो इंडिपेंडंट क्लॉज आहे तो आहे अ बिग रेज. तर या उदाहरणामध्ये दोन जे उदाहरण दिसत आहेत तुम्हाला ते कोलनने दर्शवलेले आहेत हे लक्षात घ्या. तर कोलन बिटवीन इंडिपेंडंट क्लॉज कसा यूज होतो हे तुम्हाला लक्षात असेल. या ठिकाणी शेवटचा जो विरामचिन्हाचा भाग आहे तो पाहूयात. सेमीकोलन. अ सेमीकोलन इज यूज टू एक्सप्रेस अ पॉज बिटवीन थॉट्स. दोन विचार ज्यावेळी आपण लिहित असतो, मांडत असतो, त्यावेळी त्या ठिकाणी सेमीकोलनचा यूज होतो अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. द फंक्शन ऑफ द सेमीकोलन इज समवेअर बिटवीन अ पिरियड अँड कोमा. तर कोमा आणि फुल स्टॉप अशा दोन्ही प्रकारचा हा भाग असतो. पिरियड्स आर फुल स्टॉप टू अ सेंटेन्स. पिरियड्स म्हणजेच तुम्ही बघू शकाल या ठिकाणी की जो फुल स्टॉप आहे त्याला आपण पिरियड म्हणतो हे पाहिलेलं आहे. कोमाच इंडिकेट अ पॉज. कोमामुळे आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागतं किंवा तो थांबण्यासाठी एक निर्देश दिलेला असतो. सेमिकोलन्स डू नॉट पॉज ॲज लॉंग ॲज पिरियड्स. म्हणजेच फुलस्टॉप एवढं स्टॉप होण्याची सेमिकोलनमुळे गरज लागत नाही. बट दे आर स्लाइटली लॉंगर दॅन कोमाज. परंतु कोमाजपेक्षा थोडासा पुढचा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. जेवढं कोमाजसाठी तुम्ही थांबता त्याच्यापेक्षा जास्त सेमिकोलनमुळे थांबायचे, परंतु फुलस्टॉप एवढं थांबायची गरज नाही. बट दे आर स्लाइटली लॉंगर दॅन कॉमास. सेमिकोलन्स नेवर रिप्लेस द फंक्शन ऑफ कॉलन. सेमिकोलनमुळे जे कॉलनचं फंक्शन आहे ते रिप्लेस होत नाही. सेमिकोलन इन प्लेस ऑफ पिरियड. अ सेमिकोलन इज युज्ड टू जॉईन टू इंडिपेंडंट क्लॉज. सेमिकोलनचा उपयोग जो आहे तो दोन स्वतंत्र क्लॉज जोडण्यासाठी होत असतो, लक्षात घ्या. इट कॅन बी युज्ड इन प्लेस ऑफ अ पिरियड टू जॉईन टू क्लॉज लिंक्ड सेंटेन्स. दोन वाक्य जोडण्यासाठी होत असतो त्याचा उपयोग हे लक्षात घ्यायचे. डू नॉट यूज अ सेमिकोलन व्हेन अ डिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट क्लॉज असेल तर त्या ठिकाणी सेमिकोलन यूज करायचा नाही. डू नॉट यूज अ सेमिकोलन व्हेन अ डिपेंडंट क्लॉज कम्स बिफोर अन इंडिपेंडंट क्लॉज. डू नॉट कॅपिटलाइज द फर्स्ट आयटम आफ्टर अ सेमिकोलन अनलेस इट इज अ प्रॉपर नाउन. जर विशेष नाम आलं तरच तुम्ही सेमिकोलन नंतरचं पहिलं अक्षर ज्यावेळी लिहिता त्यावेळी कॅपिटलमध्ये लिहायचं आहे, अन्यथा ती चूक करायची नाही. ज्यावेळी तुम्हाला विशेष नाम नसेल आणि तुम्ही सेमिकोलन लिहिलेलं असेल त्यानंतरचं पहिलं अक्षर तुम्ही कॅपिटलमध्ये काढायचं नाही. जर प्रॉपर नाव आलं तर तुम्ही अवश्य त्या ठिकाणी कॅपिटलाइज करू शकताय, परंतु अगोदर कॅपिटलाइज करायचं नाही आहे. सेमिकोलन नंतरचं जे अक्षर आहे ते स्मॉल लेटरमध्येच लिहायचं आहे.
अपवाद आहे प्रॉपर नाऊन. जर प्रॉपर नाऊन आलं तर तुम्ही कॅपिटलाइज करू शकताय. तर सेमिकोलनचा यूज अजून कशासाठी होतो हे आता आपण पाहूयात. फ्रेंड्स, सेमिकोलनचा जो यूज आहे तो फुल स्टॉपच्या ऐवजी कशा प्रकारे होतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. स्क्रीनवरती अगोदर जी इंग्लिशमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याची माहिती तुम्हाला देतो. लक्षात घ्या. अ सेमिकोलन इज यूज्ड टू जॉईन द टू इंडिपेंडंट क्लॉज. इट कॅन बी यूज्ड इन प्लेस ऑफ पिरियड टू जॉईन टू क्लोजली लिंक्ड सेंटेन्स. जे जवळचे दोन वाक्य आहेत त्यांना जोडण्यासाठी सेमिकोलनचा यूज होत असतो. पुन्हा एकदा ऐका. दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी सेमिकोलनचा यूज होतो आणि दोन जवळचे वाक्य एकत्र करण्यासाठी सुद्धा सेमिकोलनचा यूज होतो. डू नॉट यूज अ सेमिकोलन व्हेन अ डिपेंडंट क्लॉज कम्स बिफोर अन इंडिपेंडंट क्लॉज. जर डिपेंडंट क्लॉज हा इंडिपेंडंट क्लॉजच्या अगोदर आला तर सेमिकोलन वापरायचा नाही. डू नॉट कॅपिटलाइज द फर्स्ट आयटम आफ्टर अ सेमिकोलन अनलेस इट इज प्रॉपर नाउन. जे मगाशी तुम्हाला सांगितलं ते या ठिकाणी पुन्हा दिलेलं आहे की ज्यावेळी तुम्हाला इंडिपेंडंट क्लॉज तुम्ही केलेला आहे आणि कॅपिटलाइज करायचे तर तुम्ही सेमिकोलन दिल्यानंतर जर प्रॉपर नाउन आलं तरच कॅपिटलाइज करायचे, अन्यथा तुम्हाला कॅपिटल अक्षर त्या ठिकाणी लिहायचं नाही. का एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात घ्यायचे. कॉल मी लेटर, वी कॅन डिस्कस आवर ट्रॅव्हल प्लॅन्स देन. कॉल मी लेटर सेमिकोलन तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर वी कॅन डिस्कस आवर ट्रॅव्हल प्लॅन्स देन. मला नंतर कॉल कर, त्यानंतर आपण ट्रॅव्हलिंग प्लॅन जो आहे त्याच्याविषयी चर्चा करूयात. तर दोन वाक्य एकत्र आणण्याचं कामसुद्धा या ठिकाणी सेमिकोलनने झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. वी हॅव पेड द पास्ट ड्यू बॅलन्स. वी हॅव पेड द पास्ट ड्यू बॅलन्स, आवर अकाउंट शुड बी करंट. यामध्ये सुद्धा सेमिकोलनचा यूज झालेला आहे तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय नीड टू स्टॉप ओव्हर इटिंग, आय हॅव टू गो ऑन अ डाएट. जे अतिसेवन आहे खाण्याचं, जे अति खाण्याचं प्रमाण आहे ते कमी करायला पाहिजे किंवा मी ते थांबवलं पाहिजे. आय हॅव टू गो ऑन डाएट, मला चांगल्या प्रकारचा नियंत्रित आहार त्या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा घ्यावा लागेल. तर दोन वाक्य जे आहेत ते एकमेकावर अवलंबून आहेत आणि जवळचे वाक्य आहेत ते जवळचे वाक्य सेमिकोलनने दाखवलेले आहेत. हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे माय मॉम इज ॲन इंजिनियर, माय डॅड इज अ डॉक्टर. माय मॉम इज ॲन इंजिनियर, माय डॅड इज अ डॉक्टर. या दोन वाक्यामध्ये सेमिकोलन वापरलेला आहे आणि दोन्ही वाक्य जवळचे आहेत म्हणून त्या ठिकाणी सेमिकोलन यूज झालेलं आहे. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. सो फ्रेंड्स, खूप सोपं आहे पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत बघायचं आहे. आता तुम्हाला यातला जो नंतरचा पंक्च्युएशन मार्कचा भाग आहे डॅश, तो खूप सोपा आहे परंतु यूज कोठे होतो हे पाहायचं आहे. तर सेमिकोलन पंक्च्युएशन मार्क तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल. तुम्हाला कमेंट करू शकताय आणि तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकताय. फ्रेंड्स, व्हिडिओ लेक्चर थोडंसं लॉंग आहे परंतु खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये या सर्व पंक्च्युएशन मार्कचा भाग मी घेतलेला आहे. सो लेट सी नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क दॅट इज कॉल्ड डॅश. फ्रेंड्स, ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, हायपन्स विथ प्रेफिक्स. डॅश तर आपल्याला बघायचं आहे परंतु हायपन पण खूप महत्त्वाचा असतो. हायपन म्हणजे ज्याला मराठीमध्ये संयोग चिन्ह म्हणतात. मेन टाइम्स वर्ड विथ प्रेफिक्स यूज हायपन्स. शब्दामध्ये हायपन वापरलं जातं आणि ते खूप जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. इफ द प्रेफिक्स एंड इन अ वॉवेल अँड द बेस वर्ड स्टार्ट्स विथ वॉवेल, हायपन इज पुट इन बिटवीन द प्रेफिक्स अँड द बेस वर्ड. जो मुख्य शब्द आहे किंवा जो स्वर आहे त्याच्यामध्ये हायपन यूज होतं. हुएवर यूज हायपन इन द प्रेफिक्स इज EX ऑर सेल्फ. बघा, प्रेफिक्स म्हणजे काय, जो मूळ शब्द आहे त्याच्या अगोदर जो प्रत्यय लागतो त्याला आपण प्रेफिक्स म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यासाठी सुद्धा या ठिकाणी हायपन वापरलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते बघा. द सिनेटर वॉज रिइलेक्टेड, तर रिइलेक्टेड याच्यामध्ये हायपन हे संयोग चिन्ह जे आहे ते दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ही हॅज अ लायसन्स टू कॅरी अ सेमी ऑटोमॅटिक वेपन. सेमी ऑटोमॅटिक याच्यामध्ये हायपन चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतरचं उदाहरण बघा. शी इज माय एक्स वाईफ. शी इज माय एक्स वाईफ याच्यामध्ये एक्स आणि हायपन चिन्ह देऊन वाईफ हा शब्द प्रयोग झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय एम सेल्फ एम्प्लॉईड. याच्यामध्ये सेल्फ डॅश हायपन एम्प्लॉईड असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, हायपन आणि डॅशमधला फरक काय आहे बघूयात आपण. डॅश, तर या
ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती अगोदर लक्षात घ्यायची आहे. अ डॅश इज यूज्ड टू इंडिकेट अ ब्रेक ऑर अ पॉज इन सेंटेन्स. जो वाक्यातील पॉज आहे तो दाखवण्यासाठी डॅश वापरतात. इट इज यूज्ड टू एम्फसाइज अ वर्ड ऑर सेट अ वर्ड इन सेंटेन्स. म्हणजे एखाद्या शब्दावरती जर तुम्हाला भर द्यायचा असेल तर तो भर दर्शवण्यासाठी सुद्धा डॅश वापरला जातो. देर आर टिपिकल स्पेस अराउंड डॅशेस. तर टिपिकल स्पेस असतो हे लक्षात घ्या. एक्झाम्पल दिलेले आहेत 2 ते लक्षात घ्यायचे आहेत. यू मे थिंक यू आर द ग्रेटेस्ट, यू आर रिअली नॉट. उदाहरण खूप फनी आहे. यू मे थिंक यू आर द ग्रेटेस्ट. तुला वाटत असेल की तू महान आहेस, परंतु खरंच तू महान नाही आहेस. याच्यामध्ये डॅश यूज झालेला आहे, तो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऑलिव्हर द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट डॉग पास्ड अवे येस्टरडे. ऑलिव्हर जो जगातील सर्वोत्कृष्ट कुत्रा होता त्याचं काल निधन झालं. तर ऑलिव्हर नंतर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय डॅश यूज झालेला आहे. हायपन आणि डॅशमध्ये जो फरक आहे तो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की जी इन्फॉर्मेशन पुढे दिलेली आहे ती बघा. अ डॅश इज यूज टू इंडिकेट अ ब्रेक ऑर पॉज इन द सेंटेन्स. थोडासा जर पॉज असेल तर त्यावेळी तो डॅश वापरला जातो. हायपन्सचं मात्र त्याचं तसं नसतं हे लक्षात घ्या. तर टिपिकल स्पेस आणि अराउंड टिपिकल स्पेस जो आहे तो दिला जातो त्याला आपण डॅश म्हणतो. आणि हा डॅश जो आहे तो वाक्यामध्ये ब्रेक आणि पॉज जो आहे तो इंडिकेट करण्यासाठी यूज होतो. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स चांगल्या प्रकारे लक्षात आले असतील. आता आपण याच टॉपिकमध्ये जे डेली यूज ऑफ सेंटेन्स आहेत, इम्पॉर्टंट सेंटेन्स जे इंग्लिश बोलण्यामध्ये खूप तुम्हाला सहकार्य मदत करणार आहेत अशी काही निवडक उदाहरणं बघूयात. त्या उदाहरणामुळे तुम्हाला इंग्लिश बोलायला मदत होईल. सो फ्रेंड्स डोंट गो एनिवेअर. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही महत्त्वाचे आपण वाक्य बघणार आहोत जे तुम्हाला इंग्लिश बोलायला खूप मदत करणार आहेत. तर पहिले उदाहरण आहे इथे आणते, ब्रिंग दॅट हेअर. दुसरं उदाहरण आहे मला कधीही फोन कर, कॉल मी एनी टाईम. कॉल मी एनी टाईम. मी येऊ का, कॅन आय कम ओव्हर. कॅन आय कम ओव्हर. तुला जमेल का, कॅन यू मेक इट. कॅन यू मेक इट. या महत्त्वाच्या उदाहरणाचा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे. तू बेकार आहेस, यू आर युजलेस. यू आर युजलेस. साधारण किती वाजता. ज्यावेळी तुम्हाला असं इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल त्यावेळी तुम्ही म्हणाल अबाउट व्हॉट टाईम. अबाउट व्हॉट टाईम. हे तुझे आहेत का, अँड दिस आर दीज युअर्स. आर दीज युअर्स. तुम्ही सगळे वेडे आहात का, आर यू ऑल मॅड. आर यू ऑल मॅड. फ्रेंड्स काही निवडक उदाहरणं या ठिकाणी आपण बघत आहोत जे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी खूप मदत करतील आणि म्हणून अशा निवडक उदाहरणांचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. ते वाचायचे आहेत, काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हालाही इंग्लिश बोलायला त्यामुळे मदत होईल. फ्रेंड्स लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. तू खोटं का बोलतेस, व्हाय डू यू लाय. व्हाय डू यू लाय. तू जाडा नाही आहेस. तू जाडा नाही आहेस. यू आर नॉट फॅट. यू आर नॉट फॅट. तू किती आळशी आहेस. तू किती आळशी आहेस. यू आर सो लेजी. यू आर सो लेजी. तू किती उद्धट आहेस. तू किती उद्धट आहेस. यू आर सो रूड. यू आर सो रूड. फ्रेंड्स या एक्झाम्पल्समुळे तुम्हाला लक्षात राहतील महत्त्वाची उदाहरणं जे दैनंदिन व्यवहारामध्ये खूप महत्त्व त्याला असतं. आता आपण पुढची उदाहरणं पाहूयात ज्यामुळे तुम्हाला इंग्लिश बोलायला अजून चांगल्या प्रकारे मदत होईल. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. आत्ताच्या आता कर. एखादं काम तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्हाला कोणाकडून तरी करून घ्यायचं आहे त्यावेळी तुम्ही म्हणता आत्ताच्या आता कर. डू इट राईट नाव. डू इट राईट नाव. आपल्याकडे वेळ आहे का. आपल्याकडे वेळ आहे का. डू वी हॅव अ टाईम. डू वी हॅव अ टाईम. तू तिला ओळखतोस का. तू तिला ओळखतोस का. डू यू नो हर. डू यू नो हर. तू त्याला ओळखतेस का. तू त्याला ओळखतेस का.
डू यू नो हिम? डू यू नो हिम? नेक्स्ट एक्झाम्पल, तुला चहा आवडतो का? तुला चहा आवडतो का? ज्यावेळी असा प्रश्न विचारायचा असेल तुम्हाला, त्यावेळी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलाल, डू यू लाईक टी? डू यू लाईक टी? जर एखाद्याला काही आठवत नसेल आणि आपल्याला त्याला प्रश्न करायचा असेल, त्यावेळी मराठी जे वाक्य आहे ते असं असेल, तुला आठवतं का? तुला आठवतं का? इन इंग्लिश, डू यू रिमेंबर? डू यू रिमेंबर? नेक्स्ट एक्झाम्पल, तू टी व्ही बघतोस का? तुम्हाला सर्वांना टी व्ही बघायला तर आवडतच असेल. तू टी व्ही बघतोस का? डू यू वॉच टी व्ही? डू यू वॉच टी व्ही? विसरू नकोस. विसरू नकोस. तुमचा अभ्यास असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल, विसरू नकोस असं सांगायचं असेल तर तुम्ही काय म्हणाल? डोंट फॉरगेट इट. डोंट फॉरगेट इट. आहे की नाही खूप महत्त्वाचे वाक्य? तर अजून काही उदाहरणं आपण पाहणार आहोत जे तुम्हाला खूप लाभ देणार आहेत इंग्लिश बोलण्यासाठी. सो डोंट गो एनिवेअर फ्रेंड्स. मला विसरू नकोस. मला विसरू नकोस. इमोशनल टच आहे या सेंटेन्समध्ये. डोंट फॉरगेट मी. डोंट फॉरगेट मी. ज्यावेळी आपण एखाद्याला मला विसरू नकोस म्हणतोस, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की किती इमोशनल हे सेंटेन्स आहे. आम्हाला विसरू नकोस. आम्हाला विसरू नकोस. डोंट फॉरगेट अस. डोंट फॉरगेट अस. आम्हाला यासाठी अस हा शब्द या ठिकाणी यूज झालेला आहे. रागवू नकोस. रागवू नकोस. डोंट गेट अँग्री. डोंट गेट अँग्री. मला आठवण करून देऊ नकोस. मला आठवण करून देऊ नकोस. डोंट रिमाइंड मी. डोंट रिमाइंड मी. सावकाश चालव. सावकाश चालव या शब्दप्रयोगाला आपण ज्यावेळी बाईक चालवतो किंवा त्या ठिकाणी गाडी चालवतो, त्यावेळी जो चालवत आहे त्यावेळी त्याला आपण म्हणतो सावकाश चालव. ड्राईव्ह केअरफुली. ड्राईव्ह केअरफुली. नेक्स्ट एक्झाम्पल इज सगळे ठीक आहेत. सगळे ठीक आहेत. एव्हरीवन इज फाईन. एव्हरीवन इज फाईन. त्यांना दे. त्यांना दे. गिव्ह इट टू देम. गिव्ह इट टू देम. मला एक चमचा दे. लहान मुलं किंवा कोणीही असेल, ज्यावेळी आपण चमचा मागतो त्यावेळी ते एक्झाम्पल इंग्लिशमध्ये काय बोलायचं हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. गिव्ह मी अ स्पून. गिव्ह मी अ स्पून. इज दॅट सो सिम्पल फ्रेंड्स. अजून काही उदाहरणं आहेत ती पाहूयात. मला एक टॉवेल दे. मला एक टॉवेल दे. गिव्ह मी अ टॉवेल. गिव्ह मी अ टॉवेल. जाऊन काहीतरी कर. जाऊन काहीतरी कर. गो डू समथिंग. गो डू समथिंग. लवकर घरी जा. गो होम क्विकली. गो होम क्विकली. तो आला नाही. ही डिड नॉट कम. ही डिड नॉट कम. तो बाहेर गेलाय. तो बाहेर गेलाय. ही हॅज गोन आउट. ही हॅज गोन आउट. तो तिथे नाही आहे. तो तिथे नाही आहे. ही इज नॉट देअर. ही इज नॉट देअर. तो अविवाहित आहे. तो अविवाहित आहे. ही इज अनमॅरिड. ही इज अनमॅरिड. त्याने त्याची नोकरी गमावली. त्याने त्याची नोकरी गमावली. ही लॉस्ट हिज जॉब. ही लॉस्ट हिज जॉब. आता आपण शेवटची 4 उदाहरणं पाहूयात. कुठेही जाऊ नका. तो लवकरच येईल. तो लवकरच येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, तो लवकरच येईल याच्यामध्ये भविष्यकाळ आहे. तो येणार आहे हा भविष्यकाळ आहे. आणि ते उदाहरण तुम्हाला बोलायचं असेल तर त्यावेळी फ्युचर टेन्समधले हेल्पिंग वर्ब्स यूज करावे लागतील. जसं या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, ही विल कम सून. ही विल कम सून म्हणजेच तो लवकर येईल. हा घे तुझा चहा. हा घे तुझा चहा.
हेअर इज युअर टी. हेअर इज युअर टी. तुम्ही सर्वजण कसे आहात? तुम्ही सर्वजण कसे आहात? हाऊ आर यू ऑल? हाऊ आर यू ऑल? सगळे कसे आहेत? सगळे कसे आहेत? हाऊ इज एव्हरीवन? हाऊ इज एव्हरीवन? फ्रेंड्स, आहेत की नाही सर्व उदाहरणं खूप सोपी. या उदाहरणामधून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि डेली यूज ऑफ इंग्लिश सेंटेन्समुळे इंग्लिश बोलण्याला सुद्धा खूप मदत मिळणार आहे. तर कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय की तुम्हाला ही उदाहरणं कशी वाटली. सो फ्रेंड्स, दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ लेक्चर. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर with new topic. Till then, keep watching, and still if you not subscribe our YouTube channel, please subscribe now and press the bell icon button so you can get latest updated videos. Keep watching friends. Thank you.